जय भीम. जय भीम जय भीम. तर आज आजोबा आपण संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी आलो आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष यांच्या घरासमोर आलेला आहे. अभिजित दिपके. तर इथं पोलीस बंदोबस्त आज तैनात केलेला आहे मोठ्या प्रमाणात. तर आज काय आपण मुलाखती संदर्भात आलो होतो आपल्या बोधिसत्व वंदना चॅनल. हो बरोबर. येस. आपण संस्थापक आहात. हां येस. जय भीम जय भीम. तर काय वाटतं तुम्हाला की आज एवढा मोठा पोलीस बंदोबस्त तुम्ही केलेला आहे? काय आहे की यात सगळ्यात जो हुकुमशाही असतो त्याला लोकांच्या मतांची किंवा लोक कुणीकडे झुकलेत याबद्दल त्याला जास्त भीती असते. आणि मोदीचा जो म्हणजे पंतप्रधान आहे किंवा हा पक्ष जो आहे हा हुकुमशाही पक्ष आहे. हा आताचाच नाही, ह्याची पहिल्यापासूनचा हा फोडो आणि झोडो म्हणजे विषमतावादी कोण ज्यांचा असतो तो नेहमी समोरच्या आपल्या लोकांना सुद्धा, त्याच्या स्वतःच्या लोकांना सुद्धा तो स्प्रेडअप करत असतो, क्लस्टर त्याचे तयार करत असतो किंवा त्यांना एकत्र येऊ देत नाही. त्याला संघटनेची भीती असते. मग यामुळं मोदींनी या संदर्भामध्ये सुद्धा अशा प्रकारची भीती असल्यामुळं त्यांनी या ह्याच्यावरती बंधन आणलेलं आहे. मी त्याचं इथं फेसबुकचं हॅक केलेलं आहे. त्याचं म्हणजे या सगळ्या गोष्टी का तरी कॉक्रोच संघटनेला, सर्वसाधारण संघटनेला भिणं काय जशा लेडीज असतात किंवा एखादा संघटनेला सुद्धा तो भीतो काय. मग कॉक्रोच स्वतः अशाच प्रकारचा आहे, पण त्या कॉक्रोचला भीतो. पण तो कॉक्रोचला भेट नाही, तर कॉक्रोचच्या पाठीमागे जी लोक आहेत आणि ही लोक खऱ्या अर्थाने विषमतावादेच्या विरुद्ध आहेत, म्हणजे समतावाद्याच्या विरुद्ध आहे. मग समता हा बुद्धांच्याकडून आलेला आहे. आणि म्हणून समतावादी लोकांना भिणारी लोक ही ॲक्च्युली ज्याला आपण म्हणू खूप हुकुमशाही असतात, जहागिरीशाही असतात, किंवा ज्याला आपण म्हणतो की बाबा तर हा जो भाग आहे हा भाग अशा प्रकारचा असल्यामुळे या ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला आहे. आणि याच्यातून त्यांची भीती ह्या संघटित आणि हुकुमशाही आपलं ही लोकशाही नाही काय, लोकशाहीची पांघरून घेतलेली ही हुकुमशाही चालू आहे. आणि हे ह्याच्यावरून दिसतं, या प्रकरणावरून तो आहे अमेरिकेत, त्याचे इथं एवढे मोठे पडसाद. मग फॉलोअर्स असू शकतात ना, परंतु फॉलोअर्सला भिणं हे का, तर प्रामुख्याने फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला प्रोत्साहन देणारी ही विचारधारा असते, हे लोक असतात, ही जनता असते. आणि आपल्याला माहीत आहे की एकदा जर जनता जागृत झाली तर मात्र त्याच्यामुळं की जनता जागरूक होऊ नये म्हणून हे छोट्या छोट्या कुठं नुसतं रोपटं जरी उभवायला लागलं तरी त्याला वरून झाकून टाकायचं, म्हणजे त्याचा अंकुर फुटू द्यायचा नाही का. तरी मुलाची भीती पाळण्यात मला वाटतं कुठला तरी आहे, श्रीकृष्णाची भीती त्या कंसाला होती, तशासारखं आहे हे. तर अशा प्रकारच्या ह्या भीती वगैरे बाळ. आता ही स्वच्छता दाखवा, ही स्वच्छता तिथं कोण फिरकत नव्हतं, हे किती स्वच्छता आहे. पण या ठिकाणी स्वच्छता सुद्धा केलेली आहे की म्हणजे आलेले मीडिया किंवा आलेले लोक किंवा हे यांना वाटेल किंवा या ठिकाणी सगळं हे आहे. तर ती अशा प्रकारचा जो आपण म्हणतो की हुकुमशाह म्हणजे आपण ज्याला म्हणतो की बाबा ध्यानी मनी सतत त्याच्यात तेच असतं. आणि म्हणून खरं तर लोकशाहीने आता लोकांनी जागरूक व्हावं या दृष्टीनं खऱ्या अर्थाने यासाठी बोधिसत्व वंदना हे आम्ही आपल्यासाठी लोकांनी जागरूक व्हावं आणि जागरूकतेने या देशाच्या लोकशाहीचं संरक्षण करावं, हा या चॅनलच्या दृष्टिकोनात मी बोधिसत्व वंदना. मला वाटतं आपण सगळ्यात अगोदर आपलाच चॅनल मुलाखतीसाठी. अगदी बरोबर आपणच पहिल्यांदा मुलाखत देत आहोत आणि आपण इथं येऊन देत आहोत. आपण पुण्यावरून आलेलो आहे, आपला चॅनल खरा पुण्यात असतो, आपण या ठिकाणी देत आहोत आणि मुलाखतीसाठी आलेला आहे सगळ्याच्या अगोदर सकाळीच आलो. बरोबर आहे. पण इथं दिपकेंचे आई वडील काहीतरी बाहेर गेले, तर त्यांचे आई वडील हे बाहेर गेलेले आहेत सांगण्यात येतं. पण हे बाहेर ते होऊन गेलेले आहेत का त्यांना पाठवलेलं आहे, हा मात्र प्रश्नचिन्ह मोठा आहे माझ्यासाठी तरी, आमच्या चॅनलसाठी आणि सर्वांच्यासाठी. काय म्हणजे हे सगळं काय भीतीचं, त्यांची भीती आहे काय, त्यांची भीती म्हणून हे इतरांना बी भीती, इतर भीतीत असं आता दाखवायचं आहे. म्हणजे माझी भीती आहे की ती इतरांची भीती आहे, माझी नाही.
असं एक ह्या राजकारणी लोकांचं हे पांघरून घेतलेलं नाही, स्पेसिफिक मोदींचं, स्पेसिफिक पंतप्रधानांचं. हा म्हणजे त्यांची जी भूमिका आहे ती त्यांची भूमिकाच ही ज्याला आपण विषमतावादी भूमिका आहे, समतावादी नाही. प्रत्येक ठिकाणी लोकांना गरिबी, आता हे लोक आहेत ह्यांनी हेच काम करत राहावं, हेच अशी अपेक्षा आहे. ह्यांनी काय शाळा कमी केलेल्या आहेत, सगळं कमी केलेलं, पैसा खायला आता आणलं नाही. 400-450 रुपयाचा गॅस हा आता 900 काय हे काही राज्य आहे का? तर अशा प्रकारचा जो नेता असेल त्याच्यातून काय विकासाचे बघा, विकास तर काहीच नाही. प्रत्येकाच्या किमती का वाढतात, काय युद्ध नाही, युद्ध कुठं चाललेलं आहे तिकडे इराण इराक, ते बी ते आपल्याशी संबंधात का नाही. पण फक्त पैसा काढणे आणि विषमतावादी शस्त्र याच्यासाठी त्याचा वापर करणे, ती शस्त्र तयार करणे, संघटना तयार करणे, थोडक्यात RSS सारख्यांना प्रोत्साहन देणे, हिंदुत्ववाद्यांना प्रोत्साहन देणे, काय नंतर ज्याला आपण म्हणून अंधश्रद्धा पसरवणे, हे असल्या काम असतात. बरोबर. तर ही जी कामं अशी चाललेली आहेत त्यातलाच हा एक प्रकार आहे. ह्याचं काय होणार नाही, काय नाही, त्याचा बाव केला जातो. आणि आपल्या संघटनाच होऊ नये म्हणून या ठिकाणी आता त्यांना त्यांच्या आईवडिलांना पाठवले बाहेर. मी तर म्हणेन की बाबा पाठवली ही जास्त माझी दृढ त्यांना वेळेवर टेके पाठवलेलं आहे. ओके. तर अशा प्रकारची भीती हे असे असणे हे दृढ आणि सदृढ लोकशाहीचं तर अजिबातच लक्षण नाही. काय तर जय भीम. ओके, धन्यवाद. तर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे त्यांच्या घरासमोर.